आपण जाऊया आता राज्यसभेत आणि पाहूया राज्यसभेत काय कामकाज सुरू आहे. That has been designed by our predecessor Krishna Gandhi ji under the membership of Manmohan Singh ji, Pranab Mukherjee, Vajpayee ji, and so many leading personalities. Again and again we are raising this. This is, see, I have to go by the rules or I have to break the rules. You tell me. In this house only, Honorable Deputy Chairman, he told in some important occasions. Rarest of the rarest occasion, then only it is possible. This is a rarest subject. The rarest of the rarest should be consensus of the whole house. It is not there what I can do. It is never happened in the history of India that the boys were beaten and they were dragged. House is getting again to make arrangements well known. Amit Shah is responsible. तर लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही कामकाज तहकूब झालेलं आहे. लोकसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब झालंय, तर राज्यसभेचं कामकाज सुद्धा काही वेळासाठी आता तहकूब झालेलं आहे. त्यामुळे आज सुद्धा संसदेच्या कामकाजामध्ये विरोधकांचा आपल्याला गदारोळ पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा आज काही चर्चा होणार का याकडे खरं तर लक्ष आहे. लोकसभेचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब झालेलं आहे. विरोधक पुन्हा एकदा लोकसभेत आक्रमक दिसले. अगदी 4 ते 5 मिनिटांमध्येच लोकसभेमध्ये गदारोळाला सुरुवात झाली. विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्वच सदस्यांना यावर सुनावलं. मात्र लोकसभेचं कामकाज हे 12 वाजेपर्यंत तहकूब झालेलं आहे विरोधकांच्या गोंधळामुळे. तर आता राज्यसभेचं कामकाज सुद्धा 12 वाजेपर्यंत आता तहकूब करण्यात आलेलं आहे. राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे बोलत होते आणि त्याचवेळी मोठा गदारोळ यावेळी सुरू होता. विरोधकांनी गोंधळ घालत लोकसभा राज्यसभा दोन्ही कामकाज आता 12 वाजेपर्यंत स्थगित झालेलं आहे. ते कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब झाले. त्यामुळे 12 नंतर आता कशा पद्धतीने कामकाजाला सुरुवात होतीये का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आता संसदेतल्या कामकाजाकडे लक्ष होतं.